हॅलो गाईज, कसे आहात सर्वजण? मस्त ना? श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण बनवणार आहोत मेथी पराठे. चला तर मग. त्यासाठी लागणार साहित्य आपण इकडे घेतलेलं आहे. कांदा घेतलेला आहे, मिरची घेतलेली आहे हिरवी, आलं घेतलेलं आहे, लसूण आणि जिरे घेतलेले आहेत. हे सर्व आलं, लसूण, जिरं आणि मिरची वाटून घेणार आहोत. मस्त धुवून घेतलेली आहे ना. आता कट करून घेणार आहोत बारीक बारीक. इकडे आपण सर्व साहित्य घेतलेलं आहे परातीमध्ये पीठ मळण्यासाठी. कांदा घेतलेला चिरलेला, कोथिंबीर घेतलेली, हळद घेतलेली, मीठ घेतलेलं, आलं लसूण मिरचीचं ठेचा घेतलेला. आता आपण कट केलेली भाजी घालणार. कट केलेली भाजी पण आपण याच्यामध्ये टाकलेली आहे. आता आपण गव्हाचं पीठ टाकत आहोत. आपल्याला जेवढे पराठे बनवायचे तेवढे आपण पीठ टाकू शकतो त्याच्यामध्ये. आणि माझी भाजी जास्त बनवते त्यामुळे तेवढे जास्त पराठे बनवत नाही. 2 वाटी कट केलेली भाजी असेल तर 2 वाटी पीठ घ्यायचं, 3 वाटी असेल तर 3 वाटी घ्यायचं पीठ. मस्त होतात त्या प्रमाणात घेतलं तर पराठे. आपण याला छान असं मळून घेणार आहोत. मोठं असं आधी आपण बिना पाणी टाकताच मिक्स करणार आहोत. नंतर आपण पाणी लागलं तर टाकणार आहोत. कधी ओली भाजी असली तर पाणी जास्त लागतं. माझी भाजी सुकलेली आहे, म्हणजे रात्री धुवून ठेवलेली. आता सकाळी मी मळत आहे त्याला. थोडं पाणी लागेल. आपलं पीठ मळून झालेलं आहे बघा. असं डोल पण झालेलं आहे घट्ट असं. त्याला थोडं तेल लावून घेणार आहोत आपण. छान असं याला तेल लावून मळून घेणार आहोत. आणि खेळतो तवा टाकून इकडे आपण पराठा लाटून घेणार आहोत. आता हे बघा, इकडे एक आपण पराठा टाकलेला आहे भाजण्यासाठी. एका साईडला भाजलेला आहे तसाचा, दुसऱ्या साईडला छान असा भाजलेला, छान असा कलर आलेला. मऊ हवा असेल तर असंच काढायचा. खरपूस हवा असेल तर अजून थोडासा भाजून घ्यायचा. आणि जर तुमचं पीठ पातळ झालं असेल, हे बघा माझं पीठ पातळ झालेलं आहे, चिटकते, पळपुटावरती लाटता येत नाही. मग आपण काय करायचं माहिती का, असा पेपर घ्यायचा, प्लॅस्टिकचा कागद घ्यायचा एखादा, आणि त्याच्यावर असं लाटायचं. फक्त वरच्या साईडून पीठ लावून लाटायचं, खालच्या साईडला तेल लावायचं. लगेच पराठा उचलला जातोय. मस्त असा पराठा बनतोय. माझ्याकडे व्हिडिओ काढायला कोण नाही, त्याच्यामुळे हे असं व्हायला लागतं. हा पराठा पण भाजलेला आहे मस्त असं छान असं. काढून घेतो त्याला आपण. असं करून पेपरने असं उचललं ना, असं व्यवस्थित हळूहळू सरकून काढायचं. निघतो पराठा आपला. हे बघ, मस्त असं पराठा लगेच निघतो पटकन. ठीक आहे, झाला आपला पराठा टाकून. साईडून असं थोडंसं तेल सोडून द्यायचं, ते खाली जाते. आणि वरतून पण असं थोडंसं तेल टाकायचं लगेच. मस्त 2 मिनिटं शेकवायचा एका साईडला. एक साईडून आपला पराठा भाजून झालेला आहे. दुसऱ्या साईडून आपण बघूया कसं झालं. तिकडून पण चांगला भाजून घ्यायचं. माझी रेसिपी आवडत असतील तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. मॉडर्न रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा.